लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो, आदिती तटकरे मॅडम यांची एक पोस्ट आलेली आहे. त्यांच्या फेसबुक अकाउंटला, ट्विटर अकाउंटला एक महत्त्वाची पोस्ट आलेली आहे. आत्तापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची बातमी लाडक्या ताईंनो ही आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की त्यांनी काय पोस्टमध्ये सांगितलंय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो 17वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, या 4-5 दिवसामध्ये वाटप होणार आहे का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पोस्टमध्ये त्या का बोलल्यात त्या पण तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत. तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका. बघा या ठिकाणी 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि नंतर पुढे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो ज्या लाडक्या ताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नव्हता त्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी मी आज आदिती तटकरे मॅडमच्या पीए यांना बोलणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. चला आता वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकं या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम काय बोललेले आहेत पोस्टच्या माध्यमातून ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदिती तटकरे यांचा काय आदेश आला ते आपण बघूया. कोणत्या महिलांना 17वा हप्ता भेटणार आहे ते पण लाडक्यातून तुम्हाला मी सांगणार आहे आणि किती हप्ता मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तर तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर वेळ तर सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा आदिती तटकरे मॅडम यांच्या फेसबुक अकाउंटला, ट्विटर अकाउंटला आणि सगळीकडे त्यांनी ही या ठिकाणी मेसेज दिलेला आहे. काय मेसेज आहे ते या ठिकाणी बघूया. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनम्र त्यांनी विनंती केलेली आहे. तर लाडक्या बघा पोस्टच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलंय ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या बघा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात होतं की ई-केवायसीची मुदतवाढ होईल. तर लाडक्या तुम्हाला मी मागे पण बोललो होतो की आपण वाट न बघता आपली केवायसी कंप्लीट करा. बघा मुदत वाढ होईल नाही होईल हे आपल्याला 31 तारखेला समजेलच, पण त्याच्या अगोदर रिस्क नको घ्यायला. आपली ई केवायसी सर्वांनी कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या ताईंना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, पतीपासून दूर राहतात त्या लाडक्या ताईंनी केवायसी करून घ्यायची आहे. किंवा ज्यांच्या मागे ई केवायसी चुकल्या होत्या त्यांनी पण ई केवायसी करून घ्यायची आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना बघा आता प्रॉब्लेम येत आहे, त्यांच्या बऱ्याच मला कमेंट्स पण येत आहेत की सर आमचे वडील आमच्या जवळ राहत नाहीत, बरेच म्हणतात की आमचे पती आम्हाला आधार कार्ड नंबर देत नाहीत. अशा ज्या लाडक्याताईंचे प्रश्न आहेत त्या लाडक्याताईंचं नेमकं काय करायचंय आज संध्याकाळपर्यंत माहिती घेऊन तुम्हाला त्याची मी उत्तर देणार आहे लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला आता वेळ न बघायला तर पोस्ट काय त्यांची बघूया. लाडक्या बहिणींनो, ई केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करा, अंतिम तारीख आलेली आहे. आदिती तटकरे मॅडमची पोस्ट तुमच्या समोर दिसत आहे. केवळ 4 दिवस, आता 4 दिवस पण नाही, आता 3च दिवस राहिलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना योजनेची लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती या ठिकाणी केलेली आहे. आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. त्याचबरोबर लाडक्यातून एक लक्षात घ्या, त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर, परत सांगतो लाडक्यातून, 17वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होणार अशा स्वरूपाचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला लवकरात लवकर तो हप्ता देखील भेटणार आहे. आणि त्याचं कारण काय आहे त्यांनी ते पण तुम्हाला मागे सांगितलं होतं की कोणत्या काय कारण आहे त्याच्यामुळे त्यांनी ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मागे पण सांगितलं होतं. चला तर लाडक्यातून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता किती हप्ता भेटणार आहे ती गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून सांगत आहे. 3,000 भेटणार का, 1,500 भेटणार का, 4,500 रुपये. तर लाडक्यातून बऱ्याच लाडक्याला असं वाटतंय की आता हा जो येणारा हप्ता असेल 2 महिन्यांच्या गॅपनुसार भेटणार आहे, तर 3,000 रुपये अकाउंटला भेटतील. पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी त्यांच्या व्हिडिओमध्ये पत्रकारांशी, रिपोर्टरशी बोलताना हे सांगितलं की 17वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये येणार आहेत लाडक्याजनो. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जर या ठिकाणी हप्ता 3,000 जर भेटायचा असेल तर अजून एक GR येणं अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर GR आला तर 3,000 रुपये तुम्हाला भेटतील आणि जर GR नाही आला तर मग तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि 4,500 रुपये भेटण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहेत लाडक्याजनो. कारण की डिसेंबर महिना अजून संपलेला नाहीये. डिसेंबर महिना संपल्यानंतर जानेवारी महिना सुरू होईल आणि जानेवारी महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात भेटतील. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आताच तुम्हाला लिहून देतो लाडक्याजनो, जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला फेब्रुवारीच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतील भेटलेले. पण आता सध्या तरी आपल्याला एकच गोष्ट कंप्लीट करायची, ती म्हणजे जानेवारी महिन्याच्या अगोदर
या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. अशा स्वरूपाची मागणी आपल्याला लाडक्या बहिणींना म्हणजे कुणाला आदिती तटकरे मॅडमला करायची, की बाबा 2 महिने ऑलरेडी गॅप पडलाय. 17वा हप्ता, 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. ₹3000 अकाउंटला टाकावेत अशी सरकारकडे आपण मागणी करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सरकारला मागणी आहे, की लवकरात लवकर अजून एक जी-आर काढावा आणि त्या जी-आरमध्ये स्पष्ट शब्दात सांगावं 17वा हप्ता, 18वा हप्ता एकत्र भेटणार. ₹3000 तुमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार. कारण की याच्यामध्ये लाडक्या बहिणीची बिलकुल या ठिकाणी चूक नाहीये. या ठिकाणी निवडणूक आयोगाने पण सांगितलेलं आहे, आचारसंहितामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पैसे देऊन टाकू शकतात. अधिवेशनामध्ये त्यावेळेस वेळ झाला. ठीक आहे, आम्ही ते पण मान्य करतो. अधिवेशनामुळे वेळ झालेला आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत अशी सरकारकडे आपण या ठिकाणी मागणी करत आहोत लाडक्याजनो. कोणी या मागणीला सपोर्ट करतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की लाडक्याजनो जर आपण या ठिकाणी सपोर्ट नाही केला तर लाडक्याजनो आपला हा जो मागणीचा मुद्दा आहे तो जास्त पेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी लाडक्या ताईंनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे. आता बघा बरेच लाडक्या ताई म्हणतील, की किती लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत? तर लाडक्याजनो 2,35,00,000पेक्षा जास्त यावेळेस बघा पडताळण्या ज्यावेळेस होतील, ज्यावेळेस ई-के-वाय-सी पूर्ण होईल त्यावेळेस कमी लाडक्या ताई होतील. पण आता हा जो हप्ता असणार आहे तो म्हणजे 2,35,00,000 लाडक्या ताईंना भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. पण त्याच्यामध्ये आकड्यामध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस बघा 2,40,00,000 पर्यंत गेला होता. पण यावेळेस थोडा कमी होऊ शकतो कारण की या ठिकाणी यावेळेस जी-आर कमी पैशांचा मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंफार या ठिकाणी कमतरता असू शकते. पण लाडक्यातून त्याचा अर्थ असा नाही की ती के-वाय-सीमुळे या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. हप्ता भेटण्याची कारणं ते वेगळे आहेत. चला आता पुढची गोष्ट म्हणजे ई-के-वाय-सीची गरज लागणार आहे का? तर लाडक्याजनो परत सांगतोय, कालच्या पण लेक्चरला मी हे सांगितलं होतं, की 17वा, 18वा दोन्ही जे हप्ते असणार आहेत तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज लागणार नाही. ई-के-वाय-सी आता 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्याच्या के-वाय-सी अपडेट व्हायला, पडताळण्या व्हायला त्याला वेळ भरपूर लागणार आहे. तुमचे आधार कार्ड चेक करायला भरपूर वेळ लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या लाडक्या त्यांना पती नाहीत, वडील नाहीत, ज्यांच्या चुका झाल्यात त्यांचे के-वाय-सी परत अपडेट करून घ्यायचे, त्याच्यामुळे भरपूर सारा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला लाडक्या बहिणींनो हप्ते भेटत राहणार. 17वा 18वा हप्ता डायरेक्ट भेटेल. 19व्या 20व्या हप्त्यापर्यंत जर पडताळण्या पूर्ण झाल्या तर तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्याच्याबद्दल. तोपर्यंत सर सर्वांना हप्ते भेटून जातील. काळजी करायची गरज नाहीये. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आहेत, की लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटायला पाहिजेत. 26 लाख लाडक्या ताई अजून पेंडिंग आहेत. त्यांना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नाहीये आणि सरकार कधी त्याच्या तोंडातून बाहेर पण काढत नाही, की हे मागचे हप्ते भेटायला पाहिजेत. बघा आपण जर आवाज थंड केला, आपण जर शांत बसलो तर लाडक्या ताईंनो कुणीच आवाज उठवणार नाहीये. आपण बघितलं असेल प्रत्येक दिवसाला हा आवाज उठवतो, की 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटायला पाहिजे. ₹4,500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला पाहिजेत. कारण की ते लाडक्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी याला सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. 12वा, 13वा, 14वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या त्या अकाउंटला टाकायला पाहिजेत. ज्यांना तो हप्ता भेटला नव्हता त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला तो हप्ता भेटला होता का नव्हता? 12वा, 13वा, 14वा पटपट आपले नावं सांगायचे आणि ह्या सगळ्या लाडक्यांची नावं मी पुढे या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम असतील, त्यांच्या पी-ए असतील त्यांना मी फॉरवर्ड करणार आहे. त्याच्यामुळे पटपट सर्वांनी आपले नावं सांगायचे. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.